नमस्कार. रिअल फॅक्ट बाय मी या माझ्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आजचा विषय आहे, तुमच्या तोंडातून निघणारे शब्द घडवतात तुमचं नशीब. हो, इथे एक मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते. गोष्ट छोटीशी आहे पण त्याचे रिझल्ट्स खूप अमेझिंग आहेत. नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर इथे ही गोष्ट अशी आहे, 1994 साली जपानमधील एक शास्त्रज्ञ डॉक्टर मासारू एमोटो यांनी एक भन्नाट प्रयोग केला. त्यांनी काय केलं माहिती आहे, 1-2 पाण्याच्या बॉटल घेतल्या. एका बॉटलला त्यांनी लोकांना सांगितलं, एका बॉटलला तुम्ही खूप वाईट साईड बोलायचं, जसं की तू अजिबात चांगला नाहीस, तुझं पाणी खूप बेचव आहे, किंवा तुझा आम्हाला खूप तिरस्कार वाटतो वगैरे वगैरे. आणि जी दुसरी बॉटल आहे तिच्याशी नेहमी तुम्ही प्रेमाने बोलायचं, जसं की तू खूप छान आहेस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू मला खूप आवडतोस, किंवा तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी खूप धन्यवाद वगैरे वगैरे. असे खूप पूर्ण पॉझिटिव्ह वाक्य बोलत राहायचं. काही दिवसांनी दोन्ही बॉटलमधील पाणी गोठवलं गेलं आणि ते पाणी मायक्रोस्कोपखाली चेक केलं. तर काय रिझल्ट्स आले माहीत आहे? ज्या बॉटलला आपण वाईट साईड बोलत होतो त्या बॉटलमधलं पाणी आपल्या बोलण्याने पूर्णपणे विस्कळीत झालं होतं, पूर्णपणे तुटून गेलं होतं, अस्ताव्यस्त होतं, गोंधळलेलं होतं. तर उलट ज्या बॉटलशी आपण प्रेमाने बोलत होतो त्या बॉटलमधलं पाणी सुंदर, चमकदार आणि फुलासारखं होतं. आणि इथेच एक खरी गोष्ट सुरू होते. आपल्या शरीरात ही 70%पेक्षाही जास्त पाणी आहे. आपण जे काही स्वतःशी बोलतो किंवा दुसऱ्यांशी बोलतो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या मनावर आणि आपल्या आयुष्यावर नक्कीच होऊ शकतो. बघा, सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जर स्वतःशी बोललात, आज मला खूप कंटाळा आला आहे, आज माझा अजिबात मूड नाही काम करण्याचा, किंवा आज माझ्या हातून काहीच होणार नाही, आजचा दिवस माझ्यासाठी खूप बेकार आहे, तर तुमच्या हातून एकही काम होणार नाही. याउलट तुम्ही जर तुमच्या मनाला सांगितलं की आज माझ्या कामाची यादी खूप लांबलचक आहे, आज मला ही कामं करावीच लागणार आहेत आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान आहे, तर तुमच्या शरीरात एक उत्साह, एक ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेने तुम्ही त्या कामाच्या मागे लागता आणि पूर्ण कामाची यादी दिवसभरात संपवता. घरातही असंच आहे. आई जर आपल्या मुलाला सारखं सारखं म्हणाली की तू काहीच कामाचं नाहीस, तुझ्या हातून काहीच काम होत नाही, तर तो मुलगा आतून तुटून जातो. याउलट तुम्ही जर तुमच्या मुलाला म्हटलं तू काहीही करू शकतोस, याची मला पूर्णपणे खात्री आहे, तर तो मुलगा डोंगर हलवायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. शब्द म्हणजे फक्त आवाज नाही, तर ते बीजासारखे असतात, जे पेराल तेच उगवेल. म्हणून आत्तापासून सर्वांशी जपून बोला, प्रेमाने बोला, धन्यवाद द्या. स्वतःशी बोलताना पूर्णपणे पॉझिटिव्हली बोलत राहा, म्हणजे तुमचं नशीब घडवण्याची ताकद त्या शब्दांमध्ये तयार होते आणि आपोआपच तुमच्या आयुष्यातील सगळे अडथळे दूर होऊन यशस्वीपणाकडे तुमचा मार्ग सुखरूपपणे जायला सुरुवात होतो. शब्दांमध्ये ताकद असते का, नक्की तुम्ही पण मला कमेंट करून सांगा. आणि माझा हा एपिसोड आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला जराही विसरू नका. धन्यवाद.